ओके, तर आज सर्वजण आपण या ठिकाणी किसना डायमंडचा जो लकी ड्रॉ आहे त्यासाठी उपस्थित झालेला आहे आणि उपस्थित सर्व ग्राहकांचे आणि प्रियजनांचे मनापासून स्वागत. तर हा जो लकी ड्रॉ होणार आहे तो डायमंड ज्वेलरीसाठी खास विशेष आहे किसना डायमंडच्या. आणि टोटल ते भारतामध्ये टोटल 1000 स्कूटर द्यायचे आहेत आणि 200 कार्स द्यायचे आहे. त्यातले महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर विभाग जो आहे त्यामध्ये 1 4 व्हीलर आणि 5 2 व्हीलर देण्यात येणार आहेत. तर त्यातल्या 5 2 व्हीलरचा पैकी पहिल्या 2 व्हीलरचा जो लकी ड्रॉ आहे तो आज आपल्या इचलकरंजीतील लोले ज्वेलर्समध्ये संपन्न होणार आहे. तर आपल्या या भागातले जे जे कुपन आले आहेत बाकीचे जे किसना डायमंडचे शॉप इन शॉपमध्ये विकले जाते, किसना डायमंड ज्या ज्या ज्वेलर्समध्ये विकलं जाते त्या ठिकाणी ही ऑफर चालू आहे. तर ते पण कुपन इथं आलेले आहेत आणि ते आपण यामध्ये आता सोडूया. मी किसना डायमंडचा प्रतिनिधी आहे सुशांत नामोगडे. जे काय आपल्या ह्याच्यामध्ये पॅन इंडिया जी ऑफर चालू आहे सगळीकडे सेम ऑफर आहे. त्या संदर्भातले आता जे कुपन आलेत आपल्या सगळ्या स्टॉकमधून तर ते कुपन्स यामध्ये टाकले जातील आणि त्यातून एक लकी विनर निवडला जाईल, त्याला ही स्कूटर दिली जाईल. हे पहिले कुपन आहे ते वैष्णवी ज्वेलर्स यांचे आहेत. त्यामध्ये हे आपण टाकतोय. त्यानंतर गणेश ज्वेलर्स, ठीक आहे घेते घे. महालक्ष्मी ज्वेलर्स दिघी, संघवी ज्वेलर्स पुणे, आर्यन ज्वेलर्स अँड सन्स पुणे, शांतीनाथ ज्वेलर्स जयसिंगपूर कोल्हापूर, आणि आपण जिथे आता ड्रॉ होणार आहे तिथे लोले ज्वेलर्स. आता सगळ्यांचे कुपन पडलेले आहेत. तर आता थोडक्यात कंपनीबद्दल बाकीची आणि त्यांची लोले ज्वेलर्सची ओळख करून देतील आणि आपण मग त्यानंतर विनर हे करू, त्याचा ड्रॉ करू. तर दुकानची थोडक्यात माहिती द्यायचं झालं तर आपलं जे महालक्ष्मी ज्वेलर्स आपलं 1 नोव्हेंबर 1996 साली आमच्या वडिलांनी दुकानची सुरुवात केली आणि अगदी छोट्याशा 2 फुटाच्या एका काउंटरवरती सुरुवात झाली होती. आणि ग्राहकांना चांगले दागिने दिले, सर्व्हिस चांगली दिली आणि ग्राहकांचा विश्वास वाढत गेला व त्यानंतर ते दुकान हळूहळू मोठं आम्ही करत गेलो. आणि ती अपुरी जागा पडत असल्यामुळे आम्ही 2 शॉप एकत्र करून मोठं शोरूम केलं आणि त्यावेळी सुद्धा ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद चांगला मिळाला, रेफरन्स ग्राहक देऊ लागले. त्यामुळं ते पण शॉप आम्हाला कमी पडायला लागलं. त्यानंतर आम्ही 3रा गाळा सुद्धा त्या ठिकाणी घेतला आणि त्याचा आणखीन विस्तार वाढवला आणि बरेच वर्ष झालं त्यामध्ये सुद्धा ग्राहकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे की ते सुद्धा जागा आपल्याला कमी पडायला लागली. आणि शेवटी आता फायनली आपण आणखीन मोठं शोरूम आता ह्या महिन्यात केलेलं आहे पूर्ण. तर तुम्ही पाहू शकता की पहिला जे 2-3 फुटाचा काउंटर होता तो आता जवळजवळ 50 फुटापेक्षा जास्त काउंटरचा झालेला आहे. आणि हे सर्व होऊ शकलं ते ग्राहकांचा आमच्यावरती असणारा विश्वास, प्रेम ह्यामुळे सगळं होऊ शकलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा असंच विश्वास आणि प्रेम आमच्यावरती राहावं आणि आपल्या दुकानची उत्तरोत्तर प्रगती जी होत आहे त्यामध्ये ग्राहकांचं असंच योगदान राहावं अशी मी प्रार्थना करतो. तर ही आपल्या दुकानच्या बद्दल ही माहिती होती. आणि किसना डायमंड बद्दल थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे आम्ही किसना डायमंड ग्रुप जो आहे तो 1992 साली सावजी ढोलकिया यांनी HK ग्रुप म्हणजे हरेकृष्णा ग्रुप या नावाने पहिला सुरुवात केली होती. आणि त्यामध्ये डायमंड कटिंग, पॉलिश आणि एक्सपोर्ट करणे हा त्यांचा व्यवसाय होता.
आणि 2005 साली किसना डायमंड ज्वेलरी ही सुरुवात झालेली आहे. म्हणजे जवळजवळ 20 वर्ष झालं ही कंपनी आपल्या पूर्ण भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये एकूण त्यांचे 1500 पेक्षा जास्त शॉपिंग शॉप शोरूम आहेत. म्हणजे 1500 पेक्षा जास्त स्टोअरमध्ये किसना डायमंडची ज्वेलरी मिळते आणि 80 पेक्षा जास्त फ्रँचायझी मॉडेलचे पण शोरूम आहेत. आणि किसना डायमंडचे म्हणजे वर्क असू दे, त्यांचे डिझाईन असू दे, एकदम युनिक आणि भारीच आहेत. तर आम्ही किसना डायमंडच का निवडलं तर त्यासाठी सांगायचं झालं तर बऱ्याच कंपन्या डायमंडच्या आहेत वेगवेगळ्या मार्केटमध्ये. बऱ्याच कंपन्या सुरू होत्यात, बंद होत असतात. तर आम्ही स्वतः जाऊन कंपनीची पूर्ण माहिती घेतली, BKC ऑफिसमध्ये गेलं, त्यांची सविस्तर सगळी माहिती घेतली आणि त्यातनं आम्हाला असं लक्षात आलं की हे जे ज्वेलरी जे आहे ह्यामध्ये आमच्या फायद्यापेक्षा ग्राहकांचा जास्त अधिक विचार केला जातो आणि आम्हाला ही गोष्ट जास्त आवडली. म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की आता ज्यांनी डायमंड खरेदी केलेला आहे की ह्याला आपल्याला 95% एक्सचेंज व्हॅल्यू आहे. इतर डायमंड ज्वेलरी आम्ही 10 वर्षापूर्वी एखादी पाहिली होती, त्यामध्ये 70%, 75% अशी रिटर्न व्हॅल्यू होती. 95% एक्सचेंज व्हॅल्यू असल्यामुळे ग्राहकांना हा सगळ्यात जास्त फायदेशीर आणि प्लस पॉईंट आहे. तर यांचं बायबॅक जे आहे ते 90% आहे आणि जे डायमंड ज्वेलरी आहे त्यामधला जो डायमंड वापरण्यात आला आहे तो रिअल नॅचरल डायमंड आहे. म्हणजे तो लॅबमध्ये तयार केलेला किंवा आर्टिफिशियल असा डायमंड नाही आहे. तो माइनमधून म्हणजे खाणीतून बनवून दिल्यानंतर नॅचरल डायमंड आपल्याला तो दिला जातो. सोबतच कंपनी ह्यासोबत 1 वर्षाचा फ्री इन्शुरन्स सुद्धा देते. आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला वाटलं म्हणजे कुठलीही गोष्ट आपण मार्केटमध्ये घेतल्यानंतर त्याला पॉलिशची आणि क्लिनिंगची गरज असते. तर डायमंड ज्वेलरी पॉलिश आणि क्लिनिंग करून देणं तसं फार जबाबदारीचं आणि जोखमीचं असू शकतं. पण कंपनीची अशी पॉलिसी आहे की तुम्ही लाईफ टाईम फ्री पॉलिशिंग करून घेऊ शकता. त्यामुळे कंपनी ही जबाबदारी घेण्यामुळे आम्हाला फारच चांगलं वाटलं की आपल्या ग्राहकांना चांगली सर्व्हिस यामुळे मिळेल. त्यासाठी आम्ही किसना डायमंड निवडलेला आहे. शिवाय ह्यांचे 10,000 पेक्षा जास्त युनिक डिझाईन आहेत आणि ते एकदम एक्सक्लुझिव्ह डिझाईन आहेत. त्या आम्हाला खूप आवडल्या आणि 5,000 पासून फक्त त्याची सुरुवात होत्या. अगदी रेट फेअर बी आहेत, मध्यम बी आहेत, चांगल्या पद्धतीने असेल, कस्टमाइज्ड सुद्धा बनवून दिले जातात. अशा सगळ्या फॅसिलिटीज चांगल्या आहेत. आणि मागील वर्षामध्ये किसना डायमंड जर का बघितलं, सध्याचे जे आपले किसना डायमंडचे जे MD आहेत ते घनश्याम ढोलकिया हे आहेत. हे सध्या पूर्ण मॅनेजमेंट सांभाळतात किसना डायमंडची. तर आणखीन एक कंपनीबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही जे आता डायमंड ज्वेलरी खरेदी करता तर ते ज्वेलरी खरेदी केल्यानंतर जे बिल बनतं तर ते बिल भरल्यानंतर प्रत्येक ग्राहकांच्या नावानं एक झाड लावलं जातं. असं आत्तापर्यंत जवळजवळ 22 लाखपेक्षा झाड भारतामध्ये लावण्यात आलेले आहे. आणि सोबतच जे गरजू लोक आहेत त्यांना जेवण सुद्धा देण्याची व्यवस्था कंपनी करत आहेत. असे बरेच सोशल वर्क त्यांचे भरपूर आहेत आणि ह्या सोशल वर्क त्यांचा असल्यामुळे 2022 साली जे सावजी ढोलकी आहेत त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. आणि आम्हाला पण फील होतं की ग्राहकांचे आपण दागिने देतो त्यात इनडायरेक्टली आपल्याकडून झाड लावलं जातं, सोशल वर्क केलं जातं, त्या निमित्तानं आपण एक निमित्त बनलो जातो. त्यासाठी सुद्धा आम्हाला ही गोष्ट अतिशय चांगली वाटली. तर जास्त वेळ न घेता आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर स्कूटरचा आजचा पहिला लकी विनर कोण आहे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तर मी स्वातींना बोलवतो की तिने पहिलं कुपन कोण आहे ते काढूया. हा प्रत्येक 15 दिवसांना ड्रॉ असणार आहे स्कूटरचा. वेगवेगळ्या रिजनमध्ये राहील फक्त आणि ह्याचं तुम्हाला प्रत्येक वेळी हे होऊन जाईल. आणि तुमची जे खरेदी केलेली कुपन आहे त्यातलं कुपन एक कारला मेगा ड्रॉला जाणार आहे जो की 1 नोव्हेंबरला असेल. म्हणजे कार जिंकण्याची पण संधी असेल. यात जर का कोणी हुकलं तर कार जिंकण्याची पण संधी असेल. तर काउंटडाऊन सुरू करायचं आहे आणि पाहूया आजचा लकी विजेता कोण असणार आहे ते. तर टायमिंग आपण सुरू करायचं आहे. चला तर पाहूया आजचा भाग्यवान ग्राहक कोण आहे. एक मिनिट. असू दे, चला असू दे. हातानं जरा हॅलो. हां सुरू स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. आणि आपला भाग्यवान ग्राहक आहे महालक्ष्मी ज्वेलर्स.
योगायोगाने आपल्याला जो लागलेला आहे. कूपन कोड आहे IN0040 श्रेया पाटील. टाळ्या. आणि कूपन कोड आहे KDJLD 2694. तर विजेत्या ग्राहकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. लाईव्ह दाखवा.